नंदुरबारमध्ये एका गावात एक कुटुंब राहत होतं. 41 वर्षीय सासू मंदा, 45 वर्षीय सासरा कैलास, 19 वर्षांची सून कोमल आणि 22 वर्षीय मुलगा मंदार. मंदार आणि कोमलचे नुकतेच लग्न झाले होते. आपल्याला कशाचीच कमी नाही, तुला अजून जास्त शिकायची काही गरज नाही, असा म्हणणारा मंदारचा बाप कैलास इस्त्री केलेले सफेद कपडे घालून गावच्या मंदिरासमोर जाऊन गावकऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत बसे. आपण सगळं कमावून बसलो सांगत असत. परंतु मंदारची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. बापाच्या पैशांवर त्याला अजिबात गर्व नव्हता. गर्व होता तो स्वतःच्या कर्तृत्वावर, इच्छाशक्तींवर. म्हणून तो स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांच्या हट्टापायी वयाच्या अगदी 22व्या वर्षी मंदारने कोमलसोबत लग्न केलं होतं. कारण मंदारलाही कोमल बघता क्षणीच आवडली होती. मंदार आणि कोमल दोघांचाही एकमेकांवर प्रेम होतं. सुखी संसार त्यांचा सुरू झाला होता. परंतु मंदारला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याला रात्रीचं झोपू देत नव्हती आणि म्हणूनच तो आपल्या कामानिमित्ताने नेहमीच घराच्या बाहेर राहत असे. 19 वर्षांची कोमल, तिला आत्ताशी कुठे हा समाज समजायला लागला होता. नवरा घरात नसताना कोमलचा सासरा कैलास नेहमीच कोमलच्या अवतीभोवती असायचा. तिला काय हवं काय नको विचारायचा. सासू मंदा नेहमीच घराच्या बाहेरच आपल्या मैत्रिणींसोबत फिरत असे. कधी देवदेव तर कधी कुठे शॉपिंगला जात असे. त्यामुळे तिचंही लक्ष घरात नसे. परंतु कैलास मात्र आपली नजर आपल्या सुनेवर ठेवून होता. कैलासच्या राक्षसी नजरेला तरुण कोमल आवडली होती. म्हणून एक दिवस घरात कोणीच नसताना कैलासने सून कोमलला गाठलं. माझा मुलगा तुला प्रेम देत नाही, तुझ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मी ठरवलं की तुझी सगळी इच्छा मीच पूर्ण करणार, तुला जे हवं ते देणार. अगोदर तर कोमलने या गोष्टींसाठी सासऱ्याला नकार दिला. परंतु मंदारचं फक्त देह गाठण्याकडेच लक्ष असल्यानं बायकोकडे त्याचं दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच कुठेतरी कोमल सासऱ्याच्या जाळ्यात अडकली आणि सासरा व सून यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. मंदा घराच्या बाहेर पडली की सासरा सुनेवर तुटून पडत. कोमल देखील खूप खुश होती की तिला सगळं प्रेम मिळत होतं. जे काही मागितलं ते तिला त्याच्याकडून मिळत असे. म्हणून आता सासराच तिच्यासाठी सगळं काही होता. दिवसा घरात कोणी नसल्यावर हा सासरा आणि सून संबंध बनवत. त्या दोघांना एकमेकांची खूप सवय झाली. रोज ते घरातून मंदार व मंदा बाहेर जाण्याची वाट बघत. ते गेले की एकमेकांचे शारीरिक गरज भागवत. तसेच 6 महिने यांचे संबंध सुरू होते आणि याची कल्पना घरात कुणालाच नव्हती. परंतु मंदारने या 6 महिन्यात स्वतःला सक्षम बनवलं होतं. आपला व्यवसाय वाढवला होता. आपल्या बापाचा कुठलाही आधार न घेता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवलं होतं. आता मात्र तो फ्री राहायला लागला होता. आपल्या बायकोकडे लक्ष द्यायला लागला होता. मी अजून बघ कुठपर्यंत जाऊन पोहोचणार, तो नेहमीच तिला म्हणायचा. परंतु नवऱ्याच्या मेहनतीचे, त्याला मिळालेल्या यशाचे कोमलला काहीच घेणं देणं नव्हतं. नवऱ्यापेक्षा नवऱ्याच्या बापातच आता तिला विश्व दिसायला लागलं होतं. नवऱ्याच्या जवळ जायलाही तिला त्रास व्हायचा. परंतु बायकोच्या अशा वागणुकीमुळे कदाचित आपण आपल्या बायकोला गेल्या काही महिन्यांपासून टाईम दिला नव्हता, म्हणून ती आता असं करत आहे असे त्याला मनातच वाटायचे. एक दिवस हद्दच पार झाली जेव्हा तो दुपारीच आपल्या कामावरून घरी परत आला. दरवाजा उघडायला बायकोने खूप उशीर केला होता आणि जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा तिच्या अंगावरची साडी, तिची अवस्था जरा विचित्रच त्याला दिसली. घरात बाप कैलास देखील त्याच अवस्थेत होता. आता मात्र मंदारला संशय येऊ लागला. त्याने आपली आई मंदाकडे याविषयी आपले मत सांगितले. परंतु आईने आपल्या नवऱ्यावरच विश्वास ठेवला आणि ही गोष्ट इथेच विसर म्हणून मुलाला सांगितले. परंतु मंदार विसरण्यामधील नव्हता. तो आता सततच दुपारी घरी येऊ लागला आणि त्यामुळे सासरा आणि सुनेला भेटता येणे अशक्य झालं. मुलगा आता त्या दोघांमध्ये अडथळ ठरला. गेल्या 1 महिन्यापासून सून आणि सासरा एकत्र भेटले नव्हते. त्यामुळे त्या दोघांनीही रात्री सगळे झोपल्यावर भेटायचं ठरवलं. रात्रीच्या 1-2 नंतर हे दोघेही गेस्ट रूममध्ये भेटले आणि त्यांची शारीरिक गरज पूर्ण करू लागले.
ते दोघे एकमेकांमध्ये इतके हरवून गेले की आपण सगळे घरात असताना ही वाईट गोष्ट करत आहोत हे देखील विसरले होते. त्यांचा आवाज खोलीच्या बाहेर येत होता व तेव्हाच मंदारला जाग आली. बायको जवळ नसल्याने तो घाईतच उठला आणि बाहेर पडला. तेव्हाच त्याच्या कानावर विचित्र आवाज येऊ लागले आणि तो त्या आवाजाच्या दिशेनं गेला. आतमध्ये बघतो तर बायको आणि आपलाच बाप बेडवर होते आणि हे बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे त्याचा संशय खरा होता. म्हणून त्यानं घरातच आरडाओरडा सुरू केला. मंदारला समोर बघून बाप आणि सून घाबरले. अंगावर कपडे घालत ते मंदारकडे आले. आमचं ऐकून घे म्हणू लागले. परंतु मंदार मात्र तुटला होता. तुम्हाला सोडणार नाही म्हणत होता. पूर्ण गावात तुमची इज्जत जाणार. आता या बायकोसोबत मला राहायचं नाही, मला घटस्फोट हवा म्हणत होता. तेव्हा कोमल आणि कैलासनं एकमेकांकडे बघत मंदारला खाली पाडले. कैलासने मंदारचा गळा आवळायला सुरू केलं. शारीरिक इच्छांसाठी, अनैतिक संबंधांसाठी आपण आपल्याच मुलाचा जीव घेत आहोत हे हा बाप विसरला. मुलाची बायकोच आता त्याच्यासाठी सगळं काही होती आणि सुनेमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचा मुलगा त्याला अडथळ ठरत होता. म्हणून मुलालाच कायमचं संपवलं तर सून आणि मी कायमचं एकत्र राहू असं त्याने मनाशी ठरवलं आणि अजून जोरात गळा आवळत मुलाला कायमचं संपवलं. त्यानंतर मुलाला घाईतच त्याच्या रूममध्ये नेलं. खुनाचे पुरावे नष्ट करण्यात आले. कैलासने बायकोला झोपायच्या गोळ्या दिलेल्या होत्या म्हणून घरात इतका आरडाओरडा झाला तरी तिला आवाज गेला नाही. परंतु सकाळी सुनेच्या रडण्यानं सासू मंदाला जाग आली आणि घाईतच ती मंदारच्या खोलीकडे पळाली. रात्री यांच्या छातीत खूप दुखत होतं आणि हे आता उठत नाही असं म्हणून सून रडत होती. आपला मुलगा या जगात राहिला नाही हा धक्का मंदाला सहन होत नव्हता. घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सासरा व सून हेच बोलत होते की मुलाच्या छातीत दुखत होतं म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि लगेचच अंत्यसंस्कार करायची तयारी सुद्धा सासऱ्याने बाहेर सुरू केली होती. परंतु या दुःखातही मंदाला आपल्या मुलाचे ते बोल आठवले. कोमलच्या चेहऱ्यावर नवरा गेल्याचे ते दुःख दिसत नव्हतं. सासरा देखील घरात अंत्यसंस्काराची तयारी करत होता. आपल्या मुलाला कदाचित या दोघांनीच मारलं असा संशय मंदाला आला आणि तिने घाईतच पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मंदारचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तेव्हाच उघड झालं की त्याचा गळा दाबून मृत्यू करण्यात आला आहे. तेव्हा सुनेला आणि सासऱ्याला ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला. सासरा व सून यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या 22 वर्षीय मंदारचा त्याच्याच बायकोने व वडिलांनी गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात 24 मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणी मयत तरुणाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून सासरा कैलास व सून कोमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोक नाते विसरत चालले आहे. प्रेमाचं नाव बदनाम करत आहेत. नात्याला काळिंबा फासत आहेत. सुनेसोबत असलेल्या आपल्या अनैतिक संबंधांमुळे एका नराधम बापाने स्वतःच्याच मुलाची क्रूरपणे हत्या केल्याची एक अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना आहे ही. आजच्या तरुण वर्गालाही एक सांगणं आहे. आपल्या लग्न झालं असेल तर आपल्या बायकोकडे लक्ष देत चला. डोळे झाकून विश्वास कुणावर ठेवू नका, कारण आपलेच रक्ताचे नाते आपला घात करत असतात. चला, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंही अजिबात विसरू नका. धन्यवाद.